विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 1 प्रकरण पहिले समरूपता. त्यामध्ये आपण काल कोनदुभाजकाचा प्रमेय बघितला आणि सराव संच 1.2 सोडवलं. तर आज आपण समरूप त्रिकोणाच्या कसोट्या पाहणार आहोत. आज आपण काय पाहणार आहोत? समरूप त्रिकोणाच्या कसोट्या. पहिली कसोटी पाहणार आहेत आपण को कसोटी. पहिली कसोटी कोन 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 कसोटी. को कसोटी. कोन 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 कसोटी. कोन कसोटीमध्ये एका त्रिकोणाचे तीनही कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत कोणाशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. को कसोटीनुसार समरूप असतात. बघा नीट, दिलेल्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे तीन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत कोणाशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. को कसोटीनुसार समरूप असतात. हेच आता आकृतीवरून सांगते बरं का. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. बघा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. शिरोबिंदूतील एकास एक संगती ABC, एकास एक संगती PQR. एकास एक संगती PQR. मग याच्यामध्ये कोणानुसार बरं का, आकृतीमध्ये मी कोणाने दर्शवलं आहे. कोण A एकरूप कोण P. कोण B एकरूप कोण Q. कोण C एकरूप कोण R. मग एका त्रिकोणाचे तीन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत कोणाशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. आता A एकरूप P, B एकरूप Q, C एकरूप R म्हणून काय येणार? त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. समरूप त्रिकोण PQR कोणत्या कसोटीनुसार? को समरूप. कोण समरूपता कसोटी. कोण समरूपता कसोटी. एका त्रिकोणाचे तीन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत कोणाशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. को कसोटीनुसार समरूप असतात. आता दुसरं पाहणार आहोत. बाजू समरूपता कसोटी. बाजू समरूपता कसोटी. बाजू समरूपता कसोटी. मग या कसोटीमध्ये काय सांगितलं जातं? एका शिरोबिंदूतील दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूशी संगत बाजूशी अनुक्रमे प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण कसोटीनुसार
समरूप असतात. बा कसोटीनुसार समरूप असतात. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप असतात. बघा इकडं आकृतीवरून सांगते आता. त्रिकोण XYZ LMN शिरोबिंदूतील एकाच एक संगती त्रिकोण XYZ व त्रिकोण LMN मध्ये त्रिकोण XYZ व त्रिकोण LMN मध्ये XYZ एकाच एक संगती LMN त्यावरून XY प्रमाणात LM एकाच एक संगती बरं का. XY छेद LM बरोबर YZ छेद MN बरोबर XZ छेद LN. कळतंय का बघा. शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार बाजू कशा झाल्या प्रमाणात. म्हणून त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN कारण बाजू समरूपता कसोटी. कळतंय का सगळ्यांना. बाजू समरूपता कसोटी. आता तिसरं पाहणार आहोत आपण बाकोबा कसोटी. तिसरं काय पाहणार आहे बाकोबा कसोटी. बाजू कोन बाजू समरूपता कसोटी. दोन त्रिकोणातील शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार दोन बाजू एका त्रिकोणाच्या 2 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजूशी प्रमाणात असतील व त्यांनी समाविष्ट केलेला कोन अनुक्रमे एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. काय असतात समरूप असतात. मग हे आकृतीवरून सांगणार आहे आता. त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN कोण Q एकरूप कोण M. आता त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये शिरोबिंदूतील एकाच एक संगती PQR एकाच एक संगती LMN काय येणार. PQ
छेद LM, PQ छेद LM बरोबर QR छेद MN, QR छेद MN. आणि मग या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन Q एकरूप कोन M, कोन Q एकरूप कोन M, कोन Q एकरूप कोन M. मग एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन अनुक्रमे बाजू प्रमाणात आणि कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. त्यावरून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN, समरूप त्रिकोण LMN याला कशानुसार? बाकोबा समरूपता कसोटी, बाकोबा समरूपता कसोटी. कसोटी लक्षात येतात का बघा? आणखीन एक कसोटी आहे, कोको कसोटी, कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी. बघा इकडं त्रिकोण ABC आणि XYZ, XYZ, त्रिकोण ABC आणि त्रिकोण XYZ. त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ मध्ये कोन A एकरूप कोन X, कोन B एकरूप कोन Y, एका त्रिकोणाचे दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनाशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात. ABC एकाच एक शिरोबिंदूतील ABC एकाच एक संगती XYZ, कोन A एकरूप कोन X, कोन B एकरूप कोन Y. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण XYZ, समरूप त्रिकोण XYZ. कारण काय येणार? कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी. दोन कोण जर एकरूप असतील तर तिसरा आपोआप एकरूप असतो. लक्षात येतं का बघा? कोको समरूपती कसोटी काय? दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनाशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात, कोको कसोटीनुसार समरूप असतात. सगळ्यांच्या लक्षात येते का बघा? समरूपता कसोटी सगळ्यांच्या लक्षात आल्या?
सगळ्या कसोट्या लक्षात आल्या सगळ्यांच्या? को कसोटी, बा कसोटी, बाकोबा कसोटी, को कसोटी सगळ्यांच्या लक्षात आलंय? याच्यामध्ये काय शंका आहे कोणाच्या काय शंका असतील तर विचारा. कोणाच्या काय शंका नाहीत? मग आता आपण समरूप त्रिकोणाचे गुणधर्म पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. कसोटी संपल्यानंतर काय पाहणार आहेत? समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. पहिला आहे परावर्तनता. परावर्तनता प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. परावर्तनामध्ये काय? प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. उदाहरण बघा, त्रिकोण ABC, समरूप त्रिकोण ABC. प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. या गुणधर्माला काय म्हणायचं? परावर्तनता. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC. दुसरा गुणधर्म आहे सममितता. दुसरा गुणधर्म काय? सममितता. जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. बघा, सममितता. पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC. समरूप त्रिकोण ABC म्हणजे पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. लक्षात येते का? बघा, आता तिसरा गुणधर्म संक्रमकता. तिसरा गुणधर्म संक्रामकता. संक्रामकता गुणधर्म काय सांगतोय? पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर तिसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. त्या गुणधर्माला काय म्हणायचं? संक्रामकता गुणधर्म. बघा, संक्रामकता गुणधर्म काय सांगतोय? जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तेव्हा तिसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. इथं बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ असेल तर, म्हणून त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण ABC. समरूप त्रिकोण ABC. पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप तेव्हा
तिसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप. या गुणधर्माला काय म्हणायचं? संक्रामकता गुणधर्म. या गुणधर्माला काय म्हणायचं? संक्रामकता गुणधर्म. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ, म्हणून त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण ABC. यावरून तुम्हाला मी आज शिकवलेल्या भागावरती घरचा अभ्यास देणार आहे बघा. आज शिकवलेल्या भागावरती घरचा अभ्यास तुमचा असेल. आज शिकवलेल्या भागावरती तुमचा घरचा अभ्यास असेल. सराव संच सराव संच 1.3 सोडवा. 1.3 सोडवा. त्यामध्ये अडलेले उदाहरणं जी असतील ते माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप अकाउंटवरती पाठवा आणि ते सोडवून घ्या. आत्ता जे तुम्हाला जे काही सोडून दिलं आहे तेही सोडवायचं आहे, शिवाय घरचा अभ्यासही करायचा आहे. त्याचबरोबर सेतू अभ्यासक्रम जो चालू आहे 45 दिवसाचं, त्याच्यासाठी तुम्ही वेगळ्या वह्या केलात, त्याचाही अभ्यास रोजच्या रोज सोडत आहे, ते सुद्धा त्या वहीत तुम्ही कंप्लीट करायचं आहे. लक्षात येतं का? काय अडचणी असतील तर फोन करा किंवा वैयक्तिक व्हॉट्सअप अकाउंटवरती तुमच्या शंका विचारा. ओके, लक्षात येते.